सगळा कांदा शेतात 3 एकर होता, त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला. खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं त्याला फवारणी. आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते. आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. काळीच पिळवटून टाकणारी बीड मधली आपण हे दृश्य पाहतोय. आष्टी तालुक्यामधल्या या शेतकऱ्याची धडपड आपण पाहतोय, या चिमुकलीची धडपड आपण पाहतोय. शिंदेवाडी गावामध्ये महिला शेतकरी सोनाली दरेक यांनी त्यांच्या 3 एकर शेतामध्ये कांद्याची लागवड केली होती. या कांद्यासाठी तब्बल 90,000 रुपये खर्च त्यांना आलेला होता. 5 महिने त्यांनी कष्ट केले आणि हा कांदा पिकवलेला होता. 300 गुणी कांदा पिकवला, पण अवकाळी पाऊस झाला आणि या संपूर्ण कांद्याचा शेतामध्ये चिखल झालेला आहे. 5 महिन्यांची सारी मेहनत पाण्यामध्ये गेली आहे. आता हा भिजलेला कांदा घेणार कोण आणि पुढे कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न आता त्यांच्या समोर उभा ठाकलाय. तसंच आता जून महिन्यामध्ये शाळा सुरू होणार आहे. चिमुकलीची फी कशी भरायची, त्यासाठी पैसा कुठून आणायचा, या सगळ्या प्रश्नांमुळे त्यांचे डोळे पाणावलेले आहेत. या चिमुकलीचे सुद्धा डोळे पाणावलेले आहेत. शेतामध्ये पिकवलेले हे सोनं वाचवण्यासाठी तिची केविलवाणी धडपड सुरू आहे. मुलीची शाळेची फी भरायची होती. मुलं सारखी रडता येतात, आमच्या शाळेची फी कुठून भरणार. आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत, हे करूत, पण आता सगळे कांदेच माती रानात माती झालीये, तर त्याचे नेमकं पैसे तरी कसे येणार आहे, त्याला भाव तरी कोण देणार आहे, कोणी घेणार नाही. सगळ्या कांद्याची आता